नमस्कार मित्रांनो, मी आज आलेली आहे पांडवलेणी बघण्यासाठी. हे एक पर्यटन स्थळ आहे जे पांडवकालीन गुहा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तसेच त्रिरश्मी गुहा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्राचीन गुफा यांचा इतिहास हा खूप प्राचीन मानला जातो. मीही पांडवलेणीबद्दल खूप ऐकलं होतं. येथील दृश्य पाहण्यासाठी मी खूप उत्सुक होते. तर फायनली मी येथे आलेली आहे. आपण बघू शकतो पांडवलेणी गुहा या डोंगरावर स्थित आहेत, जो डोंगर घनदाट झाडांनी घेरलेला आहे. तर आम्ही पायऱ्या चालत वर गेलो. आपण वरती आलेलो आहोत. चला बघूया तेथील सौंदर्य. या गुहेमध्ये भक्कम दगडावर कोरली गेलेली वास्तुकलांचे चमत्कार पाहून मी आश्चर्यचकित झाले. तसेच गुहेच्या भिंतीवरील कोरीव काम, सुंदर शिल्पे आणि प्राचीन शिलालेख भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपताना दिसतात. पांडवलेणीमध्ये एकूण 24 गुफा आहेत. या गुफा मुख्यतः बौद्ध धर्माशी संबंधित असलेल्या भिक्षूंच्या वास्तव्याच्या ठिकाणाद्वारे प्रसिद्ध आहेत. गुफांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित शिल्पकला, भित्तिचित्रे आणि बुद्धांच्या मूर्ती आढळल्या. प्राचीन काळात या गुफा खूप महत्त्वाच्या होत्या, कारण त्यांचा वापर धार्मिक उपास्य स्थळ आणि ध्यानाचं ठिकाण म्हणून केला जात होता. पांडवलेणीतील गुफा आणि त्याच्या भोवतालच्या भिंतीवर सुंदर शिल्पकला आणि नक्षीकाम केलेले मी पाहिले. गुफांच्या भिंतीवर वेगवेगळ्या बौद्ध दृष्टिकोनाची चित्रे तसेच गुफांमध्ये उपास्य असलेल्या बुद्धांच्या मूर्ती देखील पाहण्यास मिळाल्या. पांडवलेणी हे एक धार्मिक स्थळ आहे, ज्यामध्ये ते बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी एक श्रद्धास्थान आहे. येथे बौद्ध भिक्षूंचे साधना केंद्र होते आणि आजही हे ठिकाण अनेक पर्यटक आणि भक्तांचे आकर्षक केंद्र बनलेले आहेत. नेहमीच अनेक पर्यटक इथे भेट देण्यासाठी येत असतात. मलाही हे ठिकाण खूप आवडलं आणि येथील प्राचीन इतिहासही कळाला. तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट द्या. धन्यवाद.